पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आदेशानुसार बेकरी व तंदूर पदार्थ बनवणाऱ्या हॉटेल चालकांनी इंधनासाठी कोळसा व लाकडाचा वापर न करता पर्यावरणपूरक असलेल्या LPG, PNG किंवा विजेचा वापर करणे बंधनकारक असून याबाबत मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस माननीय अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कार्यशाळेस बेकरी व हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी, FSSI प्रतिनिधी, महानगर गॅस वितरणचे प्रतिनिधी मुकेश पनोत्रा, AVP मार्केटिंग LPG चे प्रतिनिधी सचिन जाधव, हेड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी केल्विन एनर्जी सोल्युशन आणि मुकुल अहुजा रिजनल ऑफिसर HPCL उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेतर्फे मुख्य अग्निशमन अधिकारी, परवाना विभाग, पर्यावरण विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत पर्यावरण विभागातर्फे नमूद करण्यात आले की प्राथमिक सर्वेक्षणामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण 47 बेकरी असून त्यापैकी 30 बेकऱ्या इलेक्ट्रिक इंधनावरती सुरू आहेत. सदर कार्यशाळेमध्ये बेकरी असोसिएशन व हॉटेल असोसिएशन त्यांचे अर्ज गॅस जोडणीसाठी बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्याचे मत व्यक्त केले. तसेच नवीन इंधनावर स्थलांतरित करताना बेकरी निष्कासन करण्यासाठी जास्त खर्च, जास्त वेळ लागल्याचे नमूद केले. त्यावर महानगर गॅस वितरण यांनी प्रलंबित बेकरी व हॉटेल यांची GPS माहिती असलेला तक्ता देण्याची विनंती केली. त्याबाबत पुढील 15 दिवसात लवकरच सर्वेक्षण करून सुसूत्रता तपासण्यात येईल असे सांगितले. तसेच प्रदूषण नियंत्रणाच्या कारणास्तव बेकरी व हॉटेलधारकांना काही प्रमाणात खर्चात सवलतही देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी PNG शक्य नाही त्या ठिकाणी LPG इंधनाचा वापर करावा. तसेच वापरल्या जाणाऱ्या गॅस व्हॉल्यूमवर काही सवलत देता येईल का याबाबत विचारणा करण्यात येईल तसे HPCLच्या अधिकाऱ्याने नमूद केले. क्षितिजा पेडणेकर, युतिका दलाल आणि विलास गीते, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट WRI आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲडवायझर ASAR या सामाजिक संस्थांनी कार्यशाळा घेतली होती.